तर अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेनंतर आता मुंबईतल्या विमानतळ परिसरातील इमारतींचं पुनर्वसन हा मुद्दा उपस्थित केला जातोय। या विमानतळ परिसरात असलेल्या फनेल झोनमधील इमारती आणि झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन हे रखडलेलं आहे। आता अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेनंतर या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, चर्चा करावी अशी मागणी जोर धरतीये। विमानतळ फुले झोनमधील असलेल्या 1980 एकर जागेपैकी 300 एकर जागेवर झोपडपट्ट्या आणि जुन्या इमारतींचं अतिक्रमण आहे। घराच्या अगदी काही फुटांवरून जाणारी विमानं पाहिली तर मनात अक्षरशः धडकी भरतीये। इथल्या लोकांना पुनर्वसनासंदर्भात नेमकं काय वाटतंय या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। मुंबई विमानतळ परिसरातील लोकांच्या जीवाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आहे, कारण अहमदाबाद दुर्घटनेमध्ये ज्या प्रकारे धावपट्टीच्या जवळ विमान कोसळलं आणि काही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही मृत्यू या दुर्घटनेत झाल्याची माहिती समोर येते। अशाच प्रकारची परिस्थिती आता मुंबई विमानतळाजवळ आहे। अक्षरशः घराच्या जवळून काही फुटांवरतून ही विमानं आपल्याला जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। काही स्थानिक रहिवासी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत। चाचा, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही राहताय आणि पुनर्वसनासाठी शासनाने काय करायला हवं? 25-30 साल हो गए हमको रहते हुए, अभी तक इधर कोई डेवलपमेंट नहीं हुआ है। पहले नसीम भाई थे, अभी मामा हैं। मतलब जो हो सकता है वो लोग से करते हैं, लेकिन जो है पब्लिक को भी साथ देना चाहिए। पब्लिक भी साथ में रहे, साथ देवे तो अच्छी बात है। डेवलपमेंट हो तो अच्छी बात है। 20 साल से हम लोग रहते हैं यहाँ पे, कोई दिक्कत तो नहीं हुई आज तक, हम लोग ने कभी देखा ही नहीं। हादसा तो हादसा होता है ना, एक हादसा था वो गुजरात में, अहमदाबाद में हुआ ना शायद। हाँ, अहमदाबाद में जो हादसा था वो, अब क्या बोलेंगे अभी हम लोग तो यहाँ पे क्या, हम लोग का ये सब रहते हैं यहाँ पे सब मिलजुल के। मुंबई विमानतळ परिसरातील जी 300 एकर जमिनीवरती एकंदरीत जी झोपडपट्टी आहेत, जुन्या इमारती आहेत, त्यांच्या पुनर्विकासासाठी जे उंचीचे निर्बंध लावलेले आहेत त्या धोरणामध्ये आता बदल करत त्यांचं पुनर्वसन वेगळ्या ठिकाणी करता येईल किंवा याच ठिकाणी याच परिसरामध्ये धोक्यापासून, रनवेपासून दूर करता येईल का याचाही विचार केला जाईल का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।